नमस्कार, नीतास किचनमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज मी इथं मुलांच्या टिफिनसाठी बेसन पोळी बनवणार आहे। मग चला तर बेसन पोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। बेसन पोळी बनवण्यासाठी इथं खलबत्ता घेतलाय, त्याच्यामध्ये थोडंसं जिरे ॲड करायचं आणि हिरव्या मिरच्या 4 ते 5 घ्यायच्या। त्यानंतर 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आणि याच्यामध्येच काय करायचं, चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकलं की काय होतं, मिरच्या आपल्याला हे लवकर खलबत्त्यामध्ये बारीक होतात। तर हे आपल्याला जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं असं आबडधोबड करून घ्यायचं आहे। कधी पण असं काय बनवताना हिरवी मिरची वगैरे असली तर ह्या खलबत्त्यामध्ये चेचून तुम्ही बनवा, खूप छान अशी टेस्ट येते। भाज्यासुद्धा कोणती बनवायची असेल तर लसूण असो खोबरं असो ह्या खलबत्त्यामध्ये चेचून बनवलं की खरंच टेस्ट एकदम गावच्यासारखी येते। तर आता हिरवी मिरची लसूण जिरं मी थोडंसं आबडधोबड असं कुटून घेतलं आहे आणि त्यानंतर असं ग्लासने थोडंसं ठंब्यावरती पाणी ओतून स्वच्छ करून घेतला। तर आता याच्यामध्येच काय करायचं आहे, थोडीशी आपल्याला हळद ॲड करायची आणि हे पहा इथं मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। हे बेसन ना मी व्यवस्थित असं चाळून एकदम असं ठेवलेलं आहे, म्हणजे असं आपल्याला डायरेक्टली घ्यायला। आणि यामध्ये आता ही कोथिंबीर अशी कट केलेली ॲड करायची आहे। कोथिंबीर थोडीशी मी इथे जास्तच वापरते, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी या जास्त वापरू शकता। ह्याला असं चमचा घेऊन थोडं थोडं पाणी ॲड करत असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। या बेसनच्या पिठाच्या अशा गुठळ्या वगैरे असतात, ह्या चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित अशा हे आपल्याला फोडून घ्यायचे आहेत आणि थोडंसं असं फेटून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, मीडियमच ठेवायचं आहे। हे पीठ आता 5 मिनिटासाठी मी ठेवत आहे। तर आपण काय करतो, बेसनची पोळी बनवायची झालं की डायरेक्ट तवा ठेवतो, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकतो आणि लगेच बेसनची पोळी बनवण्यासाठी त्यामध्ये टाकून घेतो। तर असं केल्याने काय होतं, ती बेसनची पोळी खालनं चिकटते आणि लवकर निघत नाही आणि तुटून पण निघते आणि करपते। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सर्वात पहिला अशी एक चपाती त्या तव्यामध्ये भाजून घ्यायची आहे। चपाती भाजून घेतल्यानंतरच आपण काय करायचं आहे, त्याच्यामध्ये नंतर थोडंसं असं तेल टाकून घ्यायचं आहे। या पद्धतीने पोळी केली की अजिबात खाली चिकटणार नाही, असं थोडंसंच तेल टाकायचं आहे। आणि इथं हा मी चमच्याचा वापर करून हे पीठ असं फेटून घेतलेलं आहे, त्यामुळे आपले हात वगैरे असं जास्त असं खराब होत नाहीत। तर जेवढी मोठी बनवायची आहे तेवढं आपण ह्याच्यामध्ये बेसन पीठ ओतू शकतो। तर मला आता एका मुलाच्या डब्यापुरतीच बनवायची, त्यामुळे मी एवढंच पीठ टाकून घेतलेलं आहे। गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा आहे आणि ह्या उलटण्याच्या साहाय्याने असे थोडं जेवढी जाड पाहिजे किंवा असे पातळ पाहिजे तसे आपण हे ठेवू शकतो। हे पहा अशा पद्धतीने। तर ही असे मी व्यवस्थित असे उलटण्याच्या साहाय्याने पसरून घेतले आणि नंतर अजून थोडंसं आपल्याला असं साईडून कडेने तेल सोडून घ्यायचं आहे। रोज रोज पण अशा भाज्या खायला मुलं कंटाळतात, त्यामुळे असं कधी तर असं वेगळं काहीतरी बनवून दिलं का मुलंसुद्धा खूप आवडीने खातात। तर आता हे आपण पलटी करून घेऊया। पलटी करताना असं थोडंसं कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतर अशी पलटी करून घ्यायची। हे पहा व्यवस्थित अशी ह्या साईडनं भाजलेले आहे। नंतर अजून थोडंसं मी इथं साईडून तेल टाकून घेते भाजण्यासाठी, आणि जरी नाही टाकलं तरीसुद्धा चालेल, कारण खाली चिकटणार तर नाहीच। हे बघा कशी फिरते पोळी, तुम्ही बघू शकता। तर आता पलटी करूया। तर हे पहा ही पोळी अशी दोन्ही साईडने मी व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे। त्या साईडून थोडासा जास्तच ब्राऊन कलर केलेला आहे, कारण माझ्या मुलाला एकदम खरपूस अशी पोळी आवडते। तर आता ही पोळी काढून मी थंड होण्यासाठी ठेवून देते। इथं खाली मी एक ताट ठेवले, त्याच्यावरती ही पुरणाची चाळण ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती ही अशी मी पोळी काढून थंड होण्यासाठी ठेवलेली आहे। तर आता बेसन पोळी डब्यामध्ये ॲड केली मी। नंतर तशाच सोबतच 2 चपात्यासुद्धा बनवून घेतल्या होत्या आणि तसंच थोडा चटपटीत खाण्यासाठी थोडा फरसाणासुद्धा मी दिलेला आहे। जर का आपल्याला डब्बा बनवण्यासाठी जास्त वेळ नसेल किंवा सकाळी घाई असेल किंवा उठायला उशीर झालेला असेल, त्यावेळेस आपण या पद्धतीने अशी बेसनची पोळी बनवून
डब्याला देऊ शकते. ही फक्त 5 मिनिटांमध्येच बेसनची पोळी बनवून तयार होते. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून ट्राय करा आणि ती बेसनची पोळी कशी बनली आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा.